नमस्कार. मनाचे श्लोक एक मागोवा या मालिकेतील आज हा 37वा भाग. मागच्या वेळेप्रमाणे 158 श्लोक पाहिला तर आता आज आपण 159व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, त्या भोजनाची रुची प्राप्त कैची. अहंभाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. समर्थांच्या उपदेशातील जी उदाहरणं आहे ती नेहमी साधी, सोपी आणि रोजच्या व्यवहारातील असतात. या श्लोकातून त्यांनी एकच विचार मांडला आहे, तो म्हणजे अभिमान ठेवून कोणालाही आत्मज्ञान प्राप्त करून घेता येणार नाही. हा विचार स्पष्ट करण्यासाठी त्यांनी आपल्या रोजच्या जेवणाचे उदाहरण दिले आहे. जेवताना अन्नाबरोबर इतर पदार्थही चुकून पोटात जात असतात. तांदळाच्या भाताबरोबर खडा लागला तर ते संध्यावर तो चावून खाल्लाही जातो. अर्थात त्यामुळे जेवणात काही विघ्न किंवा बाधा येत नाही. पण काही वेळा चुकून एखादा केस गिळला तर घशातच खवखव सुरू होते. आपण तो मोठ्या प्रयत्नाने बाहेर काढतो आणि मगच आपले भोजन पुढे चालू ठेवू शकतो. पण समजा चुकून एखादी लहानशी माशीच तोंडात गेली तर काय होईल? या प्रसंगाचे वर्णन समर्थांनी मक्षिका भक्षिली अशा गमतीदार शब्दप्रयोगाने केले आहे. ती माशी पोटात गेली तर शरीररचनाच्या गुणधर्माप्रमाणे लगेचच ओकारी होईल आणि जोपर्यंत ती माशी पूर्णपणे बाहेर पडत नाही तोपर्यंत ओकारी थांबणार नाही. अशा परिस्थितीत मग त्या माणसाचे जेवण संपूनच जाईल. त्याला जेवणाची चवही उरणार नाही आणि अन्नावरची त्याची वासना सोडून जाईल. अगदी असाच प्रकार आत्मज्ञान प्राप्तीचा आहे. आत्मज्ञान प्राप्ती हा निरतिशय सुखाचा अनुभव आहे. एखाद्या सुग्रास भोजनामुळे खवय्या माणसाला जसा आनंद होईल तसाच खऱ्या जिज्ञासू साधकाला परमात्म्याच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर होईल. पण त्याने ही साधना करताना जर आपला अहंगंड कायम ठेवला, म्हणजे अभिमान कायम ठेवला, तर त्याला ती साधना पचनी पडणार नाही. एखाद्या वेळी माशी उकून पडल्यानंतर जेवण थोड्या वेळानं का होईना करता येईल, परंतु ही अहंभावाची भावना म्हणजेच मला ज्ञान झाले आहेच अशा अभिमानाची माशी मनातून बाहेर काढणे सोपे नाही. जोपर्यंत हा अभिमान नष्ट होत नाही तोपर्यंत कोणतेही साधन यशस्वी होऊ शकणार नाही. आपण भोजन करताना जे अन्न सेवन करतो त्याचे पचन होऊन त्यातील गुण रक्तात मिसळले म्हणजेच ते भोजन पचले, अंगी लागले असे होते. पण जर ते सेवन करतानाच वमन होऊन उलटी झाली तर त्या भोजनाचा काय उपयोग? तद्वतच ज्ञानसेवनाने जर ब्रह्मज्ञान प्राप्त होऊन आपली उन्नती व्हायची असेल तर ते ज्ञानसुद्धा पचनी पडले पाहिजे. जर त्या ज्ञानार्जनाबरोबर अभिमान कमी होत नसेल तर ते ज्ञान पचनी पडणार नाही. प्रगतीच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून हा अभिमान, ज्याला समर्थ अहंभाव म्हणतात, त्याचा साधकाने त्यागच केला पाहिजे. अहंभावजा मानसीचा विरेना, तया ज्ञान है अन्न पोटी उरेना, अन्न पोटी जिरेना. थोडक्यात म्हणजे काय की खरे आत्मज्ञान करून घेतलं आहे असं म्हणून ते कधी होत नाही. आणि जेव्हा ते होतं तेव्हा मला ते झाले अशा तऱ्हेचा अहंभावसुद्धा तिथे उरत नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 160. नको रे मना वादा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, नको रे मना सिकवू पुढीलांसी, अहंभाव जो राहिला तू जपाशी. मनाच्या श्लोकापैकी जे लोकप्रिय श्लोक आहेत त्यातला हा एक श्लोक आहे. मराठी वाङ्मयात अनेक वेळा यातील पहिले 2 चरण वापरले जातात. नको रे मना वादा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी, हे 2 चरण ते वापरतात. विशेषतः जेव्हा एखादा वाद सुरू होतो तेव्हा तो संपवताना नको रे मना वाद हा खेदकारी हा समर्थांचा उपदेश अनेक वेळा सांगितला जातो. मुळात पाहिलं तर वाद वाईट नाही. चांगल्या भावनेने जर आपापली मते मांडली तर त्यामधून सर्वांनाच वेगवेगळा तत्वबोध होऊ शकतो. प्रत्येकाला आपल्या विचारात कोणते बरोबर आहे, कोणते चुकीचे आहे हे सुद्धा कळून येऊ शकते. अशा सद्भावनेने झालेल्या वादाला समर्थांची हरकत नाही. अशालाच त्यांनी वादसंवाद म्हणून गौरवलेही आहे. परंतु आपले पांडित्याचे प्रदर्शन करण्यासाठी किंवा मीच कसा दुसऱ्याहून श्रेष्ठ आहे अशा अहंभावाने केलेल्या वादावर त्यांचा आक्षेप आहे. तोच आक्षेप त्यांनी या श्लोकात मांडलेला आहे. अशा अहंकाराने लिप्त असलेल्या वादामुळे कोणाची प्रगती किंवा फायदा होत नाही. उलट ज्याने त्याने स्वतःचा शहाणपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न केल्यामुळे दुसऱ्याला कमी लेखण्याचाही प्रकार होतो. त्यामुळे मग आपापसातील प्रेमभावना, एकोपा संपून जातो आणि त्यांची जागा मत्सर, हेवा किंवा असूया हे विकार घेतात. त्यामधून एकमेकांबद्दल अप्रीती आणि वैरभावसुद्धा निर्माण होतो. म्हणून असा वाद हा अप्रियता निर्माण करणारा आहे असे पहिल्या चरणात सांगून दुसऱ्या चरणात समर्थांनी त्या वादातून अनेक भेद आणि विकार निर्माण होतात असाही इशारा दिला आहे.
वादविवाद करणाऱ्या पंडितांना त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्या चरणात केलेला उपदेशी मनोज्ञ असाच आहे. आपण एखाद्या दुराचारी माणसाला सांगतो की बाबा रे, तू बिघडलाच आहेस, पण कमीत कमी मुलाबाळांना तरी बिघडू नकोस. अगदी त्याच पद्धतीने समर्थाने सांगितले. ते अशा तथाकथित पंडितांना म्हणतात की तुम्ही तर अहंकारी झाले आहातच. आता तो अहंकार, तो अभिमान तुम्ही स्वतःच्या विचाराने कमी करण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी आपल्या विद्वत्तेचे भांडवल करू नका. त्याच्या आधाराने तो अहंकार पुढील वर्षी म्हणजे जवळच्या लोकांना, तुमच्या कुटुंबाला, तुमच्या समाजाला शिकवू तरी नका. एवढे केले तरी खूप झाले. किती साध्या आणि सोप्या आणि सरळ भाषेत पण रोखठोकपणे समर्थांनी या पडत मूर्खांना इशारा दिला आहे. म्हणजे शुष्क वादविवाद टाळून आणि अभिमान विसरून जर वादसंवाद केला तर चालेल, त्यामधून प्रगती होऊ शकेल. पण जर तसे होत नसेल तर वादविवाद टाळण्यातच आपले हित आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 161. अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञानते व्यर्थ जाते. सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूच शोधून पाहे. सर्व दुःखांचं मूळ पाहिलं तर ते आपला अभिमान हेच असते, ज्याला समर्थ इथं अहंता असं म्हणतात. मी, माझा, ते माझे, ही माझेच अशी भावना आपण ठेवतो. त्यामुळे प्रत्येक चांगली गोष्ट आपल्यालाच प्राप्त व्हावी अशी तळमळ निर्माण होते. दुसऱ्याचे भले झालेले बघवत नाही. याच विकाराचा पुढील प्रवास म्हणजे माझे भले व्हावे आणि दुसऱ्याचे वाईटच व्हावे. अशा वृत्तीमुळे का कोणाची प्रगती होईल? शिवाय यामधून माझे तेच बरोबर आहे, मीच श्रेष्ठ आहे ही भावना वाढीच लागते. प्रत्यक्षात आपण तसे नसतो. त्यामुळे व्यवहारातही त्यातील फोलपणा कधीतरी आपल्या अनुभवाला येतो आणि मग दुःख करण्याची पाळी येते. हाच अभिमान जर आपण सोडला तर मात्र आपल्या मनातील भेदाभेद नाहीसा होईल आणि मग दुसऱ्याच्या आनंदाने आपण सुद्धा आनंदी होऊ शकू. माणूस काही केवळ ज्ञानामुळे श्रेष्ठ होऊ शकत नाही. त्या ज्ञानाला नम्रतेची जोड असली तरच तो श्रेष्ठ होऊ शकतो. अन्यथा खोट्या अभिमानाला तो बळी पडून स्वतःचे नुकसान करून घेईल. जो ज्ञानी अहंकार असेल त्याने कोणालाही किती आणि खरा आणि चांगला उपदेश केला तरी तो परिणामकारक होऊ शकत नाही. कारण तो करतानाही त्यामध्ये सांगणाऱ्याचा अहंकार सुप्तपणे का होईना जागृत राहतो व म्हणून श्रोत्यांच्या अंतर्यामी तो परिणाम शून्य ठरतो. अभिमान धरून सांगणारा किंवा अभिमान ठेवून ऐकणारा असा दोघांपैकी कोणी एक जणी असला तरी तो संवाद निष्फळच होतो. समर्थ म्हणतात, प्रत्येकाने आपल्या अंतरंगात लपवून राहिलेला हा अभिमान स्वतःच विवेकाने आणि विचाराने शोधून काढला पाहिजे आणि त्याच विवेक आणि विचार या औषधाने नष्टही केला पाहिजे. हा उपाय ज्याचा त्यानेच करावा लागतो. सद्गुरू फार तर मार्गदर्शन करतील, पण जसे औषध रोगाने स्वतः घेतल्याशिवाय गुण येणार नाही, तसेच अभिमान हा स्वतःच नष्ट केला पाहिजे. आपल्याला हे जरा वरवर अवघड वाटेल, परंतु दृढनिश्चयाने आणि सततच्या प्रयत्नाने हे प्रत्येकाला साधण्यासारखे आहे. अर्थात त्यासाठी सुद्धा सद्गुरूंचा आशीर्वाद आणि परमेश्वरी कृपा हे दोन्ही आवश्यक आहेत. अशा तऱ्हेने आपण जर अहंभाव मनातून काढून टाकला तर आपल्याला निर्भेळ आनंदाचा आणि समाधानाचा लाभ होईल. सर्वांच्या सुखात आपलेही सुख आहे हे आपल्या लक्षात येईल. सुखी राहता सर्वही सुख राहे. सर्वेपी सुखीनच संतु म्हणजे सर्वांनी सुखी राहावे अशी भावना जो सादर ठेवील त्याच्या सुखात मग कधीच कमतरता येणार नाही. समर्थांची समाजप्रवणता ठायी ठायी दिसून येते. केवळ एकाने सुखी होऊन चालणार नाही, सर्व समाज सुखी झाला पाहिजे. तो सुखी असला तरच त्यातील व्यक्तींना सुख लागेल. एका परीने समाजवादी म्हणजे समाजाला सदैव बरोबर नेण्याची वृत्ती प्रत्येकाने ठेवली पाहिजे असं सांगणारच हे तत्त्वज्ञान आहे. सुखी राहता सर्व अशी भावना ठेवून जो वागेल त्याला सर्वत्र आणि सदैव सुखाचाच अनुभव येईल. आणि म्हणून आपण प्रत्येकाने अभिमान सोडून सकलांच्या सुखातच माझेही सुख सामावलेले आहे अशा विशाल भावनेने राहिले पाहिजे. म्हणजे आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही निश्चितच सफल होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 162. अहंता गुणे नीती सांडी विवेकी, अनिती बळेश लाघ्यता सर्व लोकी. बरी अंतरी सर्वही साक्ष येते, प्रमाणांतरे बुद्धी सांडून जाते. रोजच्या व्यवहारात अनेकदा सज्जन माणसं असे वाटते की आपण नीतीच्या मार्गाने वागतो आहोत तरी सुख आपल्याला वाटे येत नाही आणि आपल्या शेजारचा माणूस अनितीने वागून सुद्धा वैभवात आहे आणि सुखात आहे. हे कसं काय? शास्त्र किंवा धर्म किंवा वेदांत सांगतो
की सुख मिळवायचं असेल तर नीतीनेच वागले पाहिजे. पण प्रत्यक्ष जीवनात असा उलटा अनुभव का येतो? का शास्त्रच खोटे आहे? अशा विचाराने सज्जन माणसांची सुद्धा सदाचारावर असणारी श्रद्धा डळमळीत होऊ शकते. अशा द्विधामनस्कीतल्या माणसांना मार्ग दाखवणारा हा श्लोक आहे. समर्थ म्हणतात, अभिमानापोटी माणसे नीतीचा मार्ग सोडतात, विवेकाला विसरतात, अनितीच्या मार्गाची कास धरतात, पापाचरण करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत, भ्रष्टाचारी बनतात, पदाचा आणि सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःचा स्वार्थ जोपासतात. यात भरीसभर म्हणजे आपण आज घडीची समाजव्यवस्था पाहिली तर अशी दुराचरणी माणसे वैभवात दिसतात. त्यांच्या पायाची सत्ता लोण घेते ते समाजातील लोकप्रिय झाले दिसतात. इतकेच नव्हे तर तथाकथित विद्वान माणसे सुद्धा अशा माणसांचा जाहीरपणे गौरव आणि स्तुती करताना आपण पाहतो. अशा दुराचारी माणसांना मिळणारा मोठेपणा खरं तर त्यांना तो देणारे लोक समाजात असतात म्हणून मिळतो. ज्यांना अशा लोकांच्यापासून काही प्राप्ती व्हावी, एखादी इप्सित साध्य व्हावे ही आशा असते, असेच लोक हा अनाठायी गुणगौरव करत असतात. अनेकदा वृत्तपत्रात आपण लोकनेते, समर्थ नेतृत्व, खंबीर साथ अशी शीर्षके देऊन फलाण्या रावांच्या 38व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा अशा जाहिराती पाहतो. सर्वांना त्या फलाण्या रावांचे भ्रष्टाचार जीवन माहीत असते, पण तरीही त्यांचे नसलेले गुण चिकटून गुणवर्णनाचे लेख छापून येतात. सामान्य सदाचारी माणसाने मग आपण नीतीने वागतो तो चुकतो काय असे वाटायला लागते. हे असे उलटे दृश्य का दिसते? तर आपली समाजव्यवस्थाच आज बिघडली आहे म्हणून. याचा अर्थ शाश्वत असणारी नीतिमूल्ये रद्द झाली आहेत असं नव्हे, फक्त विषयी जीवनामुळे ती आज थोडी बाजूला पडल्यासारखी वाटतात एवढेच. अशा वाईट मार्गाने लोकप्रिय झालेल्या माणसाला सुद्धा त्याचे मन खात असतेच. त्याने बाहेरून किती समाधानाचे सोंग आणले तरी तो अंतर्यामी अस्वस्थच असतो, कारण त्याचे अंतःकरण त्याला खऱ्या वस्तुस्थितीत साक्ष देत असते. परंतु तरीही मनाने त्याला अनितीचा मार्ग सोडून सदाचाराने चालवायस किती जरी बजावले तरी त्याची बुद्धीच भ्रष्ट झाल्याशिवाय तो आपला चुकीचा मार्ग सोडत नाही. पुढे कालांतराने त्याला पश्चात्ताप होणारे निश्चित समजावे, कारण सत्य कधीही सर्व काळ लपून राहू शकत नाही. त्यामुळे अशा माणसाचा मोठेपणाचा खोटा बुरखा केव्हा तरी उतरणार असतो. जेव्हा ती वेळ येते तेव्हा त्याला सर्व चुका कळतात, पण त्या उशिराच. ही सर्व परिस्थिती विचारी सारखाने लक्षात घ्यावी आणि नीती व सदाचार सोडू नये हा समर्थांचा उपदेश आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्लोक क्रमांक 163. देहे बुद्धीचा निश्चय दृढ झाला, देहात हितते हित सांडित गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. माणसाचा जन्म होतो तेव्हा तो सोहम म्हणत असतो, म्हणजे आपण त्या परमात्म्याचा अंश आहे, मी म्हणते तो परमात्माच आहे अशी त्याची प्रांजल भावना असते. परंतु पुढे देहाच्या आणि त्याबरोबर येणाऱ्या विकारांच्या जवळीकीमुळे तो आपले शरीर म्हणजे स्वतःचा देह म्हणजेच आपण असे समजू लागतो. याला समर्थ देहबुद्धी असे म्हणतात. त्यामुळे माझ्या आत्म्याचा परमात्म्याशी काही संबंध आहे हे सुद्धा तो विसरून जातो. तो देहाचे सुख हेच खरे सुख अशी भ्रामक कल्पना करून घेतो आणि त्यातच गुंतून राहतो. त्यामुळे मी देही ही भावना जास्तीत जास्त दृढ होत जाते. अशी भावना वाढीला लागल्यामुळे तो आपले खरे हित असणाऱ्या आत्मबुद्धीला विसरून जातो. देह हे केवळ मीचे बाह्य आवरण आहे. खरा मी म्हणजे त्या देहामध्ये बसणारा अनंत आणि अविनाशी असा आत्मा आहे. आत्मा हा परमात्म्याचा अंशरूप आहे. हे सर्व सत्य जाणणे म्हणजे आत्मबुद्धी होय. देहबुद्धीचा पगडा बसल्यामुळे मनुष्य मग देहाच्या सुखाच्या मागे लागतो. ती देहोपभोगाची सुखे अशाश्वत असतात हे त्याला उमगत नाही. विषय वासना वाढी लागून त्याच देहाच्या साहाय्याने तृप्त करण्याचा प्रयत्न तो करू लागतो. त्यामुळे खऱ्या आत्मिक सुखाला मात्र तो पारखावतो. देह विसरल्यानंतर जे साधते, देहाला सोडून जे असते तेच खरे हिताचे असते. पण अभिमान आणि विकारांच्या प्रभावामुळे हे हित तो विसरतो आणि क्षणभंगूर देहसुखाच्या नादी लागून आयुष्य व्यर्थ घालवतो. दुसऱ्या कोणामुळे नुकसान झालं तर ते एक वेळ आपण समजू शकतो, पण इथे माणूस स्वतःचे नुकसान करीत असतो. मग यावर काही उपाय नाही का? तर असा उपाय आहे आणि तो सुद्धा खात्रीशीर आहे. एखादा पत्ता शोधताना आपण एखाद्या चौकातून डाव्या हाताच्या रस्त्याने गेलो आणि नंतर समजले की तो चुकीचा मार्ग आहे, तर मग आपल्याला योग्य मार्गाला जाण्यासाठी पुन्हा परत उलटे चालून त्या चौकापर्यंत यावे लागते. त्याचप्रमाणे देहबुद्धीने बदललेल्या साधकाला त्यातून सुटण्यासाठी ज्या मार्गाने हे बंधन येत गेले
त्याच मार्गाने उलट पावली जावे लागते. तसे देहबुद्धी वाढल्यामुळे हा जो घोटाळा आणि अनधिक झाले आहे तो घोटाळा सुधारण्यासाठी आत्मबुद्धी वाढवण्याचा प्रयत्न करावा लागतो. कालांतराने आत्मबुद्धी पूर्णपणे विकसित झाली म्हणजे देहबुद्धी आपोआपच नष्ट होईल. जसा अंधाऱ्या रात्री दिवा लावला की काळोख आपोआपच नष्ट होतो, तसेच आत्मबुद्धी वाढली की देहबुद्धी आपोआप नष्ट होऊन जाते. आपण विवेक आणि सद्विचारांनी हे बुद्धी पारण्याचे काम करण्याचा प्रयत्न सुरू करावा. त्याला अनुसंधानाची जोड द्यावी आणि त्याचबरोबर सज्जनांची संगतीही धरावी. संगतीचे जीवनात अतिशय महत्त्व आहे. ज्यांचे विचार, उच्चार आणि आचार पवित्र आहेत अशा सज्जनांची म्हणजे संतांची संगत अतिशय परिणामकारक असते. कारण त्यांच्या सहवासात गेल्यावर आपला कर्तेपणाचा अभिमान संपतो आणि आत्मा परमात्म्याचे नाते स्फुरण पाहू शकते. म्हणून समर्थ म्हणतात की ज्याला देहा पुढील चिरंतन सुख प्राप्त करून घ्यायचे असेल त्याने आत्मबुद्धी वाढवण्यासाठी सतत संतसंगती धरून आपले हित करून घ्यावे. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण इथेच थांबूया. उद्या 164व्या श्लोकापासून सुरुवात करू.